प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे हे कृष्ण गोपाल तिवारी यांनी लिहिलेलं पुस्तक. आज ऐकूया त्याचं 11वं प्रकरण. शीर्षक आहे नव्या बदलाची सुरुवात. मला नोकरी लागण्याचा सर्वात जास्त आनंद साहजिकच माझ्या कुटुंबाला झाला. पूर्वी ज्या घरात दारिद्र्य होतं तिथे आता थोडीफार सुबत्ता आली आहे. पण माझी नोकरी ही आईवडिलांसाठी भौतिक सुखापेक्षा आपल्याला म्हातारपणात सांभाळणारं कोणीतरी आहे या समाधानाची बाब होय. ज्यांची तिन्ही मुलं दृष्टीहीन आहेत अशा आईवडिलांना यापेक्षा मोठी अपेक्षा आणखी काय असेल. पण मी कलेक्टर झालो तरी माझ्यात फार मोठा बदल घडून आला असं ना माझ्या घरच्यांना वाटलं ना मला. मी सध्या मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याचा कलेक्टर आहे. एक अंध व्यक्ती कलेक्टर असू शकते यावर मी कलेक्टर होईपर्यंत कुणाचाच विश्वास नव्हता. अजूनही लोकांना शंका येते की ज्या व्यक्तीला दिसतच नाही ती व्यक्ती इतकी मोठी जबाबदारी कशी काय सांभाळू शकेल. लोक सुरुवातीला जेव्हा माझ्या कार्यक्षमतेवर संशय घेत तेव्हा मी त्यांना काय वाटतं या गोष्टीला अजिबात महत्त्व दिलं नाही. कारण मी तसं केलं असतं तर कधीच कलेक्टर होऊ शकलो नसतो. माझ्यासारख्या अंध मुलाने मला कलेक्टर व्हायचंय असं त्यावेळी लोकांना सांगितलं असतं तर त्यांनी मला वेड्यातच काढलं असतं. पण डोळे हे केवळ साधन आहेत, साध्य नाहीत. दृष्टीपेक्षा दृष्टिकोन असणं कितीतरी पटींनी अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून लोक काय म्हणतात याने फरक पडत नाही, आपल्याला काय वाटतं यामुळे मात्र प्रचंड मोठा बदल घडून येत असतो. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणलेत. आता मला माझा भवतालही माझ्या परीने बदलायचा आहे. तो बदलत असताना मी माझं सतत मूल्यमापन करत असतो. स्वतःमधील क्षमतांचा, बुद्धिमत्तेचा आणि घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग अधिकारी म्हणून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला झाला तरच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे असं मी स्वतःला सतत सांगत असतो. कार्य आणि कार्यपद्धती लोकाभिमुख असावी यासाठी मी प्रयत्नशील असतो. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी या नात्याने विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. हे करत असताना अनेक बरे वाईट प्रसंग येतात. लोभाचे, आमिषाचे, नैराश्याचे क्षण येतात. पण आपण जपलेली मूल्य अशा वेळी संयम ढळू देत नाहीत. महात्मा गांधीजी आणि त्यांच्या विचारांची माझी जवळीक आहे. आदमी का केवल साध्य ही नहीं, साधन भी पवित्र होना चाहिए या गांधींच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे. तेच माझ्या कार्यपद्धतीचं मुख्य सूत्रही. श्रीमंत होणं वाईट नाही, पण श्रीमंत होण्यासाठीचा आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे का असा विचार जेव्हा व्यक्ती करते तेव्हा ती केवळ श्रीमंतच नाही तर सर्वार्थाने संपन्न व्हायला लागते. आपण गैरमार्गाने पैसे जमवून देवाचं मंदिर जरी उभारलं तरी तिथे देवाचा वास असू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत पहिलं यावंसं वाटलं तर त्यात गैर काय. पण पहिलं येण्यासाठी जर तो कॉपी करत असेल तर यशाचा खरा आनंद त्याला कधीच अनुभवता येणार नाही. त्यामुळे गांधीजी साध्यासाठी लागणाऱ्या साधनाच्या निर्मळतेविषयी बोलतात तेव्हा मला वाटतं की तो विचार माझ्या आचरणात सदैव असायला हवा. शासकीय नोकरीत असताना भ्रष्टाचाराच्या आमिषापासून लांब असणं अतिशय आवश्यक असतं. मात्र हे आमिष इतकं आकर्षक असतं की चांगल्या चांगल्या मनावर ताबा असणाऱ्यांची पावलं नकळतपणे त्याकडे वळू शकतात. नंतर त्यासाठी ते सिस्टीमला दोष देतात. पण माझं वैयक्तिक मत हे आहे की जर तुम्हाला भ्रष्टाचार करायचा नसेल तर तुम्हाला कुणीच जबरदस्तीने तसं करायला बाध्य करू शकत नाही. या कामात आपल्या कुटुंबाचं सहकार्य मात्र फार गरजेचं असतं. बऱ्याचदा
एखाद्या व्यक्तीला आपल्या कामात प्रामाणिक राहण्याची खूप इच्छा असते, पण कुटुंबातील काही सदस्यांच्या वारंवारच्या कुरबुरीमुळे तो या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात नकळतपणे ओढला जातो. सुदैवाने माझी पत्नी मला या बाबतीत समजून घेणारी मिळाली. त्यामुळे मला माझं काम सन्मानाने करता येतं. माझ्या वडिलांनी सुद्धा लहानपणापासून प्रामाणिकतेची शिकवण दिलेली असल्याने त्या गोष्टीबद्दल फारसा विचार करण्याची गरजच भासली नाही. आणि वरिष्ठ अधिकारी प्रामाणिक असला की कनिष्ठ अधिकारी सुद्धा प्रामाणिकतेची कास धरतात आणि जनतेची कामं निर्विघ्न होऊ लागतात. एकदा जिल्हा पंचायतमध्ये काम करताना माझ्या लक्षात आलं की ऑफिसमधले दुरुस्तीसाठी दिलेले संगणक ऑफिसलाच भाड्याने वापरायला दिले जात होते, ते सुद्धा तब्बल 2 वर्षांपासून. यात अनेक स्थानिक नेत्यांचा हात होता, कारण ते भाडं त्यांच्याच खिशात जात होतं. मी हा सर्व प्रकार ताबडतोब बंद केला. अनेकांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, कारस्थानं रचली, मात्र माझा निर्धार बघून नंतर त्यांनी माझ्या मार्गात येण्याचं टाळलं. वेळेच्या बाबतीत सुद्धा कुटुंबाचं सहकार्य तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण शासकीय कामात अनेकदा वेळेवर घरी जाता येत नाही, कुटुंबियांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. अशा वेळी कुटुंबाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. त्यांची भूमिका विरोधापेक्षा सहकार्याची असली की सर्व काही नीट होतं. अर्थात आपल्या कामामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींना मुकावं लागतं, पण माझ्या मते हा सुद्धा कामाचाच एक भाग आहे. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी जर वारंवार कुटुंबाच्या जवळीकतेचा आग्रह धरला तर देशाच्या सीमेचं रक्षण कसं होणार? त्यांच्या तुलनेत तर आपला त्रास अतिशय क्षुल्लक असाच आहे. मी आता माझ्याकडे आपली समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे. त्यासाठी ऑफिसबाहेर एक स्क्रीन लावला आहे. त्यावर टोकन नंबर दिसतो. त्यामुळे समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीला आपला नंबर येण्यास किती वेळ आहे याचा नीट अंदाज येतो. त्यामुळे तो वारंवार विचारणा करून इतरांच्या कामात व्यत्यय आणत नाही. उपलब्ध वेळेत बाहेर जाऊन अन्य कामं आटोपून परत येता येतं. वेळेचा सदुपयोग होतो. याशिवाय आम्ही ऑफिसमध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. यामुळे लक्ष ठेवता येतं. गैरप्रकाराला आळाही बसतो. आमच्या कामात अधिकाधिक सुसूत्रता कशी आणता येईल यासाठी मी शक्य ते सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असतो. या पद्धतीमुळे आम्हालाही आमच्या कामात अधिक पारदर्शकता ठेवता येते. माझ्या स्टाफलाही आता या पद्धतीची चांगली सवय व्हायला लागली आहे. नागरिकांची कामं लवकरात लवकर कशी होतील याकडे मी जातीने लक्ष देतो. मला मनापासून असं वाटतं की जोपर्यंत जनता, शासन आणि प्रशासन या पद्धतीने जवळ येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही नांदणार नाही. मला माझ्या कामात मदतीसाठी 2 मदतनीस दिले जातात. छिंदवाड्याला असताना माझे झारिया आणि अशरफ या नावाचे 2 मदतनीस होते. माझं त्यांच्याशी फार चांगलं ट्युनिंग जमलं होतं. तिथून बदली झाली तेव्हा मला सांगण्यात आलं की मी त्यांच्यापैकी एकाला किंवा दोघांनाही नव्या ठिकाणी घेऊन जावं, पण मी त्याला स्पष्ट नकार दिला. पहिली गोष्ट म्हणजे अशाने केवळ 1-2 व्यक्तींचा दबदबा निर्माण होण्यास सुरुवात होते. भलेही ती माणसं चांगली असली तरी आजूबाजूची माणसं मात्र तसाच विचार करतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ठराविक 1-2 माणसांवर पूर्णपणे विसंबून राहणं कामाच्या दृष्टिकोनातून अजिबात चांगलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केवळ 1-2घांना अशा कामाचा अनुभव येण्यापेक्षा अनेकांना जर त्यातून काही शिकता आलं तर काय वाईट आहे. आजपर्यंत मी या पद्धतीने अनेक मुलांना तयार केलेलं आहे. आज ती मुलं निरनिराळ्या ठिकाणी त्या अनुभवाचा पूर्णपणे उपयोग करताना दिसतात. माझ्या आजपर्यंतच्या शासकीय प्रवासात मी 8 मुलांना माझं मदतनीस म्हणून नेमलं आहे. आज या 8ही मुलांना अंध व्यक्तींसोबत काम कसं करायचं याचं पूर्ण ज्ञान आहे. हे ज्ञान त्यांना पुढील आयुष्यात नक्कीच कामी येईल. त्यामुळे मी
ठराविक मदतनीसांचा आग्रह कधीच धरत नाही. सुदैवाने मला आजपर्यंत माझे सर्व मदतनीस मनापासून काम करणारे आणि प्रामाणिक असेच मिळाले. उमरियाला आल्यानंतर मी एक उपक्रम सुरू केला. जी मुलं हुशार आहेत पण IITच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीसारख्या शहरात जाऊ शकत नाहीत, अशा 100 मुलांच्या कोचिंगची व्यवस्था आम्ही इथेच केली आहे. ही मुलं 11वी आणि 12वी अशी 2 वर्ष इथे शिक्षण घेतात आणि IITची तयारीसुद्धा करतात. पूर्वी आमच्या जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट डिसॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर नव्हतं. शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने अपंग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इमारतच नव्हती. अशा मुलांसाठी आम्ही 2 वसतिगृहांची व्यवस्था केली. त्या 2 इमारतींसाठी प्रत्येकी 1.5 कोटींचा निधी जमवला. त्यांचं कामही सुरू झालेलं आहे. शिवाय डिसॅबिलिटी सेंटरच्या इमारतीसाठी 36 लाखांच्या निधीची व्यवस्था केली असून त्याचंही काम सुरू आहे. मी सातत्याने या प्रयत्नात असतो की जर एखाद्या मुलाला माझ्यासारखा एखादा आजार असेल तर त्याचे पालक निराश किंवा हताश न होता आपल्या मुलासाठी चांगल्या भविष्याची कल्पना करू शकतील. माझं स्वतःचं उदाहरण त्यांच्यासमोर असल्यामुळे त्यांना पूर्वी अशक्य वाटणाऱ्या या कल्पना आता शक्य वाटू लागलेल्या आहेत. मी आतापर्यंत ज्या ज्या पदांवर काम केलंय त्या पदांवर आतापर्यंत कुणाही दृष्टीहीन व्यक्तीने काम केलेलं नव्हतं. पण मला या पदांवर काम करताना बघून अनेकांना स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी या पदांचं स्वप्न बघण्याचं बळ मिळताना दिसतं. आजपर्यंत अंध अपंग व्यक्तीला तो कितीही शिकलेला असला तरी अकार्यक्षम समजलं जायचं. माझ्या बाबतीतही कितीतरी वेळा असं घडलेलं आहे. नोकरी लागण्यापूर्वी गावाकडे असताना 8वी नापास झालेला माझा मित्र माझं शिक्षण त्याच्यापेक्षा जास्त झालेलं असतानाही स्वतःला जास्त लायक समजायचा. कारण काय तर त्याचे डोळे चांगले होते. त्याच्या मते तो काहीही करू शकत होता आणि त्याचवेळी मी मात्र काहीही करण्यास अक्षम होतो. समाजात बहुतेकांचा असाच समज असतो. माझे सिनियर आता मला सांगतात की त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मला जिल्हाधिकारी हे पद मिळाल्याचं ऐकलं तेव्हा त्यांनाही त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण एक अंध व्यक्ती एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळू शकते असं त्यांनाही वाटलं नव्हतं. उच्च शिक्षित लोकांना जर हे अशक्य वाटत असेल तर गावातल्या लोकांनी अंध अपंगांना दुबळं समजण्यात आश्चर्य ते काय. लोकांचा हा गैरसमज मला दूर करायचा आहे. त्यासाठी मी स्वतःला एक माध्यम मानतो. कारण ते जेव्हा मला बघतात, माझी कामं बघतात, तेव्हा त्यांचा विश्वास बसतो की एक अंध व्यक्ती खरोखरच जबाबदारीचं पद तेवढ्याच कार्यक्षमतेने सांभाळू शकते. आणि हे सुद्धा तेवढंच मोठं सत्य आहे की यापुढे जर एखादा अंध उमेदवार IASच्या पदासाठी सक्षम असेल तर त्याला ते पद द्यावं की नाही यावर फार जास्त विचार करावा लागणार नाही. आम्हाला कलेक्टर कोट्यामध्ये काही रक्कम मिळते. ती आमच्या विवेकबुद्धीनुसार वापरण्याचं स्वातंत्र्यही आम्हाला असतं. या रकमेचा विनियोग कसा करावा याबाबत माझ्या मनात सुरू असलेला विचार एकदा जेवण करताना मी माझी पत्नी सौ अनुषाला बोलून दाखवला. वेगळेपणाने विचार करण्याची तिची क्षमता, संवेदनशील मन, सूक्ष्म सामाजिक जाणीवा यामुळे तिच्यासोबतच्या चर्चेतून नक्की काहीतरी निष्पन्न होईल असा विश्वास मला होता आणि झालंही तसंच. मी जन्मांध नाही. माझी दृष्टी हळूहळू अधू होत गेली. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस माझ्यापुढे एक नवा संघर्ष घेऊन उगवत असे. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना जेव्हा मला प्रकर्षाने लक्षात आलं की लवकरच मी पूर्णपणे अंधत्वाच्या जाळ्यात अडकणार आहे, माझी दृष्टी 100% निकामी होणार आहे, तेव्हा मला प्रचंड भीती वाटली होती. त्यावेळी मी ब्रेल लिपी शिकून घ्यावं असं कोणीतरी सुचवलं होतं. ब्रेल लिपीबाबत मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकत होतो. आपल्याकडे काय किंवा जगात अन्यत्र कुठेही ब्रेल लिपी
ही केवळ अंधांनी शिकण्याची भाषा आहे असं मानलं जातं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ब्रेल लिपी या नावाव्यतिरिक्त फारसं काही देणं घेणं नसतं. माझी दृष्टी शाबूत असेपर्यंत मला सुद्धा नव्हतं. पण एखाद्या अपघाताने, आजाराने किंवा वयोमानाने कमी दिसू लागलं किंवा आकस्मिक अंधत्व आलं तर अशा वेळी ब्रेल लिपी आपल्या ऊर्जेचं साधन बनू शकते. इतकंच नव्हे तर जे हे जग बघू शकत नाहीत त्यांच्या वेदनेशी नाळही जोडली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा ब्रेल लिपीचा परिचय व्हावा म्हणून शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश झाला तर खूप बरं होईल हा माझा विचार सौभाग्यवती अनुषाला सुद्धा पटला. यासोबतच जे लोक मूक आहेत किंवा ज्यांनी श्रवणशक्ती गमावलेली आहे त्यांची एक सांकेतिक भाषा असते. ही भाषा सर्वसामान्य माणसाला सहसा समजत नाही. त्यामुळे कामाव्यतिरिक्त सर्वसामान्य माणसांचा अशा व्यक्तींशी फारसा संवाद होऊ शकत नाही. सांकेतिक भाषा कळत नसल्याने कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळी कुणाची तरी मदत घ्यावी लागते. त्यासाठी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. ही सांकेतिक भाषा किंवा ब्रेल लिपी शालेय स्तरावरच सर्वांना शिकता आली तर मुख्य प्रवाहापासून कोणी वंचित राहणार नाहीत. सर्वसामान्य माणसाला वेळोवेळी सहजतेने त्यांची मदत करता येईल आणि आपण इतरांसारखे का नाही ही त्यांच्या मनातली सलही काही प्रमाणात नक्कीच कमी होईल. अनुषाशी झालेल्या चर्चेनंतर मी ठरवलं की त्या पैशातून या विषयांसाठी काम करावं. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मी प्रायोगिक तत्वावर काम सुरूही केलंय. विद्यार्थी अपंग असो वा नसो सर्वांना ब्रेल आणि सांकेतिक भाषा यायलाच हवी. त्यातून सामान्य आणि अपंग विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधला जाईल. अपंग विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढीला लागेल. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अवतीभोवती त्यांना समजून घेण्याची क्षमता असलेले केवळ 1-2 नव्हे तर अनेक जण असतील. या कामाची सुरुवात सर्वप्रथम केंद्रीय विद्यालयापासून करण्याचं मी ठरवलं. नवीन युवा शिक्षकांनी माझ्या या योजनेला उत्साहाने पाठिंबा दिला. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आनंदाने दर्शवली. मला मनापासून वाटतं की या योजनेमुळे पुढे जाऊन फार मोठा बदल घडून येईल. देशातल्या प्रत्येक शाळेतून सर्व विद्यार्थ्यांना ब्रेल आणि सांकेतिक भाषेचे किमान पायाभूत शिक्षण जरी दिलं गेलं तरी देशभरातील अंध आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना केवढा मोठा आधार मिळेल. ज्या दिवशी देशातील प्रत्येक नागरिकाला अंध आणि अपंगांचं दुःख समजून त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटेल त्या दिवशी आम्ही उचललेली ही पावलं सार्थकी लागतील. मधल्या काळात मी दिल्लीला DOPTमध्ये गेलो होतो. तिथे आता दुसरे डेप्युटी सेक्रेटरी आलेले आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. खरं तर अशा प्रशंसेला आम्ही फारसं महत्त्व देत नाही, कारण कधीकधी काही जण खोटी सुद्धा प्रशंसा करतात. पण त्या दिवशी डेप्युटी सेक्रेटरींनी मला सांगितलं की माझ्या कामामुळे आता ते नवीन अंध मुलांना फारसे आढेवेढे न घेता IASची पोस्टिंग देत आहेत. त्यांनी असंही म्हटलं की हा सर्व मी केलेल्या कामाचा आणि त्यापासून मिळणाऱ्या निकालाचा परिणाम आहे. त्यांनी मला सांगितलं की आज अंध विद्यार्थी कोर्टात माझ्या कामाचे दाखले पुरावे म्हणून सादर करत आहेत. त्या आधारावर केसेस जिंकत आहेत. माझ्या मते ही मला आणि माझ्या समर्पित कामाला मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. माझ्या कामाला मिळालेली आणखी एक पावती म्हणजे माझ्या विरुद्ध केल्या जाणाऱ्या तक्रारी. पूर्वी मला वाटायचं की आपण अंध असल्यामुळे आपल्या विरोधात कुणी फारशा तक्रारी करणार नाही. पण नंतर माझ्याही विरोधात तक्रारी जाऊ लागल्या. या तक्रारींचा मला त्रास होण्याऐवजी त्याचा आनंदच अधिक झाला. कारण आता माझी खात्री पटली की ते मला आता एक अंध म्हणून नव्हे तर एक सामान्य अधिकारी म्हणून बघतात. एकाने तर वरती पत्र पाठवून असं सांगितलं
की कृष्णगोपाल तिवारी अंध नसून अंध असल्याचं नाटक करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची आणि प्रमाणपत्रांची नीट तपासणी केली जावी. या आरोपाने तर मी अतिशय आनंदित झालो, कारण आता माझी खात्री पटली की माझी दृष्टी माझ्या कामात कुठेच अडसर ठरत नाही. कारण तसं असतं तर या प्रकारचे आरोप होण्याऐवजी माझ्यावर अकार्यक्षमतेचे आरोप झाले असते. मी माझ्या वागण्या बोलण्यातूनही मला दिसत नाही याची समोरच्याला कल्पना येणार नाही याची काळजी घेत असतो. त्यामुळे माझ्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तींना सुद्धा प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी एक निमित्त बनलो आहे, ही माझ्यासाठी खरोखरच अतीव आनंदाची बाब आहे. ही एका नव्या बदलाची सुरुवात आहे. माझ्या निमित्ताने ही सुरुवात झाली याचा मला फार मोठा आनंद आणि अभिमान सुद्धा वाटतो.